मतदार याद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध. विरोधकांचं ठरलं, निवडणूक आयोगाला घेरलं. सत्याचा मोर्चासाठी विरोधक एकवटले. वोट चोरीच्या मुद्द्यावरून विरोधक निवडणूक आयोगाविरोधात एकत्र आलेत. मतदार याद्यांमधल्या घोळांमुळे निवडणूक आयोगाचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी 1 नोव्हेंबरला विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. अशातच या मोर्चा आधी झालेल्या बैठकीत विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरण्यासाठी कोणती रणनीती आखली आहे पाहूयात. बोगस मतदारांना वगळलं जात नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधकांचं एकमत झालंय. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर निवडणूक आयोगाविरोधात अधिक आक्रमक भूमिका मांडली जाणार आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेते निवडणूक आयोगापुढे केलेल्या मागण्या मोर्चातून जाहीरपणे जनतेसमोर मांडून मोठा खुलासा करणार आहेत. आमच्या ज्या मागण्या आहेत, आमची अतिशय स्पष्ट मागणी आहे की मतदार यादीमधला घोळ दुरुस्त करावा. आम्ही जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत, या आक्षेपावरती आम्हाला जो न्याय आम्ही मागितलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. आता हे जे काल चोक्लिंगम साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे याचा आम्ही देखील अभ्यास बारकाईने करतोय. दरम्यान मोर्चासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. सत्याचा मोर्चाचा रूट कसा असेल पाहूया. फॅशन स्ट्रीट वरून मोर्चाला सुरुवात होईल, तर कामा हॉस्पिटल किला कोर्ट मार्गावरून हा मोर्चा पुढे जाईल. त्यानंतर महापालिका मुख्यालयासमोरील व्यासपीठावर विरोधी पक्षाचे नेते जनतेला संबोधित करतील. सत्याचा मोर्चानंतर विरोधक वोट चोरीबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. मात्र एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग कामाला लागले, तर त्याच वेळी मतदार याद्यांमधला घोळ न सोडवल्यास निवडणुका नको अशी भूमिका विरोधकांनी घेतल्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोग विरोधकांच्या मागण्या मान्य करतो का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया कशी राबवली जाते? बोगस मतदारांबद्दल विरोधक कोणता मोठा खुलासा करतात? याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.